काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. शासनाच्या नगरविकास विभागाच्या लेखशीर्षातून तसेच खासदार स्थानिक विकास निधीतून पंचवटी परिसरात CCTVचे लोकार्पण, तर 2,40,00,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आज खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले. खासदार गोडसे यांनी नाशिक ग्रामीण पाठोपाठ आज शहरातील पंचवटी विभागाचा दौरा केला. गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून बसवण्यात आलेल्या हिरावाडी, कमलनगर, सप्तशृंगी कॉलेज, तारवाला नगर, दिंडोरी रोड, पेठ रोड, कुमावत नगर, हनुमानवाडी, दत्तनगर, रामवाडी, आदर्श नगर, कलावती माता आदी परिसरातील CCTV यंत्रणेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी सेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, माजी महापौर रंजना भानसी, सूर्यकांत लवटे, दिगंबर मोगरे, नगरसेवक उद्धव निमसे, जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर, पूनमताई धनगर, सुनीताताई पिंगळे, कमलेश बोडके, RD धोंगडे, हर्षदा गायकर, संजय बागुल, शंभू बागुल आदी उपस्थित होते. याचबरोबर खासदार गोडसे यांच्या हस्ते म्हसुळ येथील वैदुवाडीत पेव्हर ब्लॉक बसवणे, मंदिर परिसराचं सुशोभीकरण करणे, नांदूर आणि मानूर गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, मांगीर बाबा मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण करणे, सर्वे नंबर 206 मध्ये अभ्यासिका उभारणे, लामखेड मळ्यातील सावरकर उद्यान विकसित करणे, अमृतधाम येथे ग्रीन जिम उभारणे, प्रभाग क्रमांक 6 मधील हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे आदी लोकाभिमुख कामांचं भूमिपूजन खासदार गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खरं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून खासदार असतील, आमदार असतील, त्यांना बळ देण्याचं काम राज्य शासनाने केलं. आणि म्हणून शहरामध्ये आपल्याला केवळ समजा लोकसभा सदस्य म्हणून जर 5 कोटी रुपये निधी मिळतो, तर त्यामध्ये 455 गावं, 1 महापालिका, 4 नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट, त्यामध्ये ते देणं शक्य होत नाही. परंतु हे केवळ आणि केवळ हे सर्वच राज्याचं नेतृत्व अतिशय सक्षम असल्या कारणानं त्यांना एक जाणीव आहे की प्रत्येक आमदार खासदाराला मतं देत असताना नागरिकांच्या बी काही अपेक्षा असतात कुठल्या कामांच्या, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरासमोर सभामंडपाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. मला निश्चित खात्री आहे का या संपूर्ण मानूर गावातील नागरिकांच्या धार्मिक संस्कृती टिकवण्यासाठीच्या दृष्टीने जे सर्व सार्वजनिक जे कार्यक्रम असतात ते देखील या ठिकाणी होत असतात, सप्ते होत असतात, आणि म्हणून धार्मिक संस्कृती देखील या सभामंडपाच्या माध्यमाने पुढे टिकणार आहे. मी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. नांदूर परिसरात खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून जवळपास 1,15,00,000ची कामे होत आहेत. याबाबत तेथील माजी नगरसेवक उद्धव निमसे यांची प्रतिक्रिया. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आमच्या भागामध्ये जवळपास 1,15,00,000 रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ झाला. त्यामध्ये प्रामुख्याने 2 सभा मंडप आहे, 1 रस्त्याचं काम आहे. आणि मी आदरणीय हे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून या भागामध्ये विकास निधी द्या. भविष्य काळामध्ये या भागाच्या विकासासाठी जी कामं करावी लागतील ती सर्व कामं आम्ही प्रामाणिकपणे करू. धन्यवाद. मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याने नागरिक अतिशय आनंदित आहेत. यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करत खासदार हेमंत गोडसे यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबूराव आढाव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा धुमाळ, विस्तारक योगिता ठाकरे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पालकर, मिलिंद मोरे, सेनेचे तालुकाध्यक्ष लकी ढोकणे, ओंकार चव्हाण, श्रावण पवार, शिवा ताकाडे, नितीन खरजूल, संदीप लबडे, सोपान देवकर, संजय काजळे, अशोक पहिलवान, सोमनाथ वज्जे, संदीप लबडे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.